जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपल्या हार्दिक स्वागत आहे। 21 जून रोजी होणार प्रदर्शित मनोज जरांगे पाटील यांच्यावरील चित्रपट पहा काय म्हणाले चित्रपटाचे अभिनेते शिवाजी दोलताडे दिग्दर्शित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 21 जून 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे। या चित्रपटात अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा हा मनोज जरांगे पाटील चित्रपट 21 जून 2024 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे। या अनुषंगाने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेते व निर्माते तसेच दिग्दर्शक मुक्ताईनगर येथे आले होते। या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी त्यांचे स्वागत केले। तसेच प्रवर्तन चौकातील शाहू फुले आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून त्यांनी अभिवादन केले। तसेच पुढील प्रवासास ते मार्गस्थ झाले। मुक्ताई वार्ताने अभिनेते रोहन पाटील यांच्याशी संवाद साधला। पहा ते काय म्हणाले। आज आपण मुक्ताईनगरला आलात, काय आवाहन करण्यासाठी आला? प्रथमतः मुक्ताईनगरकरांना आणि जळगावच्या आणि राज्यातल्या सर्व जनतेला माझा मानाचा जय शिवराय। येणाऱ्या 21 जून 2024 ला राज्यभर जी गोष्ट प्रदर्शित होती, ज्या गोष्टीचं आपण जसं दिवाळीची वाट बघतो, जसं एखाद्या मोठ्या सण उत्सवाची वाट बघतो, तशा पद्धतीनं राज्यातली जनता ज्या गोष्टीची वाट बघते ते म्हणजे आपले सर्वांचे नेते, समाजासाठी काम करणारे आंदोलनाचे नेते माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती आपण वेगवेगळ्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या। पुस्तक बघितलं असेल किंवा त्यांच्यावरती मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या असतील, पण जरांगे पाटलांवरती आता सिनेमा तयार झालेला आहे। त्या सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील। त्या सिनेमामध्ये मी रोहन पाटील त्यांची भूमिका साकारली। खूप चांगला सिनेमा आहे। मला मुक्ताईनगरकरांना आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की मुक्ताईनगर असो किंवा राज्य असो, जरांगे पाटलांचं यश आम्ही जगाने बघितलं। जरांगे पाटील मोठे झालेले बघितले। काही लोकांनी समाजामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला की एक लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगे पाटील स्टार झाले आणि तो आशीर्वाद त्यांच्यावर पडला। लाठीचार्ज पर्यंत आपण मान्य करू, पण लाठीचार्जच्या पूर्वी जरांगे पाटलांनी 20 वर्ष जो संघर्ष केलाय तो कशा पद्धतीने केलाय त्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलाय। आणि हा संघर्ष मला नाही वाटत की कधी पुढे आला असता, कारण जरांगे पाटील हे व्यक्तिमत्व असे की त्यांना चर्चेत यायचं नाही किंवा त्यांना मोठं व्हायचं नाही। त्यांचा एकच लढाई की माझ्या समाजाला आरक्षण मला मिळवून द्यायचं। त्याच्यामुळे आम्ही जरांगे पाटलांना लाठीचार्ज झाल्यानंतर ताबडतोब जाऊन भेटलो, परिस्थिती जाणून घेतली आणि जरांगे पाटलांना सांगितलं की हा लढा पडद्यावर आला पाहिजे, हा लढा घराघरात गेला पाहिजे आणि आपला संघर्ष घराघरात समजला पाहिजे। आणि घराघरात पोहोचवणारं माध्यम एकच ते माध्यम म्हणजे सिनेमा लाईन। कारण आपण आपल्या समाजातून पाहतो की कित्येक म्हणजे जी 5-6 कोटी लोकसंख्या आहे यातून एक माणूस प्रत्येकाच्या घरातून जरांगे पाटलांना जाऊन भेटलाय। पण आपल्या घरातली महिला असेल किंवा वृद्ध लोक असतील किंवा लहान मुलं असतील की जरांगे पाटलांना भेटली नाही किंवा सत्य परिस्थिती जाणून घेतली नाही। त्याच्यामुळे आपल्या परिवारातल्या राहिलेल्या लोकांना जर ही सगळी गोष्ट जाणून घ्यायची असेल आणि हा लढा कसा तयार झाला आणि जरांगे पाटलांना का लढावं वाटलं, या सगळ्या गोष्टीची उत्तर जाणून घ्यायची असेल तर ही सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने बघायला भेटतील। त्याच्यामुळे मी आशा करतो की येणाऱ्या 21 जूनला आपण हा सिनेमा बघायला। आम्ही आज प्रमोशन दरम्यान मुक्ताईनगरला आलो। आमचे देशमुख साहेबांनी चांगलं स्वागत केलं, कदम साहेब असतील, तिथले बाकीचे सहकारी असतील, समाजातून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटतो। आणि मी प्रत्येक जागेवर एकच सांगतोय की जसं जरांगे पाटलांनी हा लढा चालू केला आणि तो लढा समाजाने हातात घेतला, तो एवढा मोठा झाला की त्याला सरकार सुद्धा आता अडू शकत नाही। तसं सिनेमा बनवायचं काम सुद्धा आम्ही केलं। आता हा सिनेमा चालवणं आणि चालणं हा समाजाने घेतलेला विषय। त्याच्यामुळे मी आशा करतो मुक्ताईनगरकरांना, जळगावकरांना आणि राज्याला की हा सिनेमा आपण एक सिनेमा म्हणून नाही, एक सत्य परिस्थिती आपल्याला जाणून घ्यायची। त्याच्यामुळे जर सत्य परिस्थिती बघायची असेल आणि मनोज जरांगे पाटील हे तयार कसे झाले हे जर बघायचं असेल तर येणाऱ्या 21 जूनला थिएटरमध्ये जाऊन संघर्ष होता मनोज जरांगे पाटील हा सिनेमा परिवारासह नक्की बघा। धन्यवाद।